ॲज अ आयकॉन खेळाडूच्या भूमिकेमध्ये सलामीवीर फलंदाज स्ट्रायकिंग एंडला इम्रान काझी आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या समेत मोईफ देखील आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीच्या पहिल्या मॅचमध्ये 55 धावांची एक चांगली पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजीच्या मार्कवर स्वप्नील मोरावकर आलाय. या मॅचमध्ये भरपूर अपेक्षा असतील अखिलजी पटेल आणि टीम पटेल नाईट रायडर्स या टीमला. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय लॉंग लेगच्या दिशेने. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत चेंडू चाललाय. SPL 2025 मधील आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. या क्षणाला या इनिंगची सुरुवात होत असताना 4 रनने हा चौकार. एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. चौकार या मोमेंटला आपल्याला पाहायला मिळालाय. चौकाराने एक चांगली सुरुवात करून दिली. ज्या टीमने मास्टर ब्लास्टर या टीमने चे हे जे मास्टर आहेत त्यांनी मात्र धावांचा ब्लास्ट केला. आणि या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्यावेळेस ते पहिला सामना खेळले त्या मॅचमध्ये 100 धावा पूर्ण करण्याचा विक्रम ज्यांनी फक्त आणि फक्त 4 ओव्हरमध्ये केला तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराने सुरुवात केली. या मॅचमध्ये आणखीन एक नवीन कॉन्फिडन्स लेवल वाढली टीम मास्टर ब्लास्टर या टीमची. या मॅचमध्ये देखील पहिल्या सत्रामध्ये ते बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. जीवनामध्ये एखादा निर्णय ज्यावेळेस तुम्ही घेता तो निर्णय सिद्ध करण्यासाठी भरपूर प्रयत्नांची पराकष्टता ही तुम्हाला करावी लागते. आणि तेच चित्र सध्याच्या घडीला मास्टर ब्लास्टर या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. राऊंड द विकेट थोडासा धीम्या गतीचा हा बॉल. गती परिवर्तन पहा. जसा टप्पा पडला चेंडूने वळण घेतलं परंतु थोडीशी दिशा भरकटली स्वप्नील मोरावकरने. सध्याच्या घडीला भरपूर मागणी आहे या खेळाडूची. ॲज अ आयकॉन म्हणून देखील अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी राहिली परंतु या मॅचमध्ये देखील तेवढीच दर्जेदार खेळी स्वप्नीलला करावी लागेल. रनवेमध्ये थोडंसं व्यत्यय आलं आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये सचिनजी साहू आणि सर गुरुनाथ पाटील एक लेजंड खेळाडू विनोदजी भगत यांना देखील आपण पाहिलं. समोरच्या दिशेने फटका केलाय. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित असलेला स्ट्रोक तो म्हणजे स्ट्रेट ड्राईव्ह आणि तो फटका येत असताना हा चौकार. स्वप्नीलच्या विरुद्धमध्ये आतापर्यंत 2 चौकार पाहायला मिळालेत. हाफ ट्रॅकर भिरकावून दिलाय. टायमिंग चांगलं होतं. बॅटच्या स्लॉटमध्ये आला आणि पाठवलंय मोकळ्या प्लॉटमध्ये. हा येतोय षटकार. वाट पाहिली जाते आणि अथक मेहनत SPL कमिटी त्यामध्ये ॲक्टिव्ह युवा अकॅडमी आणि शाबा स्ट्रायकर या टीमचे जे घटक आहेत भरपूर मेहनत. कोलर पद्धतीचा हा बॉल एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या समेत ऑनलाईन स्कोरर आनंद यादव जॉईन झालेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. कृष्णा मात्रा अँड टीम फॉर्च्यून इव्हेंट टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील एक नामवंत वेबसाईट. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल परंतु एक चांगली खेळाडू वृत्ती मोहित भाई यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हॅट्स ऑफ यू. कारण पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदरच त्यांनी मैदान सोडलं आणि फलंदाज क्रमांक पहिला गमावलाय 16 रनवर.
एक फलंदाज गमावल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमन आपल्याला पाहायला मिळेल. अमान स्वप्नील मोरावकरचं हे षटक आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल या ओव्हरमधला 16 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात. 4 बॉलमध्ये 15 रनवर खेळतात. इम्रान काझी लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगला आहे. ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन 4 रनसाठी हा चौकार पाहायला मिळालाय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 20 रन खर्च केल्यात स्वप्नील मोरावकरने. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. मास्टर ब्लास्टर हा संघ मात्र प्रतिस्पर्धी टीमला ब्लास्ट दाखवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु पटेल नाईट रायडर्स हा देखील खऱ्या अर्थाने पूर्णपणे या फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न करतात, परंतु प्रयत्नांना थोडंसं अपयश येताना आपल्याला पाहायला मिळालंय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 20 रन झाल्यात. स्ट्रायकिंग इनला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील इम्रान काझी. या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक झळकावणारा खेळाडू, ज्याने 16 बॉलमध्ये 76 धावांची एक विस्फोटक इनिंग पेश केली आणि तब्बल 100 धावा करण्यामध्ये सर्वाधिक मोठा सिंहाचा वाटा असलेला हा खेळाडू ऑन स्क्रीन आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. एक शांत संयमी खेळाडू, परंतु खेळीच्या माध्यमातून आक्रमकता त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. स्पेल नंबर 2 साठी या ठिकाणी इन्व्हाइट केले गोलंदाज सोहेल आपल्याला पाहायला मिळतात. सोहेल मंचेकर या खेळाडूवर देखील भरपूर बोली लागली होती. ऑक्शन 16 3 स्टार हॉटेल महेश हॉटेल या हॉटेलमध्ये ऑक्शन 16 देखील पाहायला मिळाला. मोठा दिमागदार तो ऑक्शन 16 देखील आपल्याला पाहायला मिळाला. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेने. फिल्डर पोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप रन मिळतील 4. हा चौकार. आज चौकार पाहायला मिळतोय. काय बॅटिंग करतात, अप्रतिम अमेझिंग बॅटिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. जर या फलंदाजाचा विकेट कोणत्याही बॉलरने जर घेतला तर आदरणीय राहिल भाई यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज देखील या ठिकाणी जाहीर झाले. 29 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. लाईन चांगली होती. या क्षणाला स्वतःवर थोडासा नाखुश आहे फलंदाज इम्रान काझी. 8 बॉल पेस केले, 23 रनवर ते खेळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट या बॉलवर भिरकावून दिलाय. चेंडू चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या रिजनला. हा फ्लायटेड सिक्सर पाहायला मिळतोय. काय टायमिंग होतं, अप्रतिम.
यांचं ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पण आमच्यापर्यंत दर्शवतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका आपण, कारण मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा, कारण वेळेचं बंधन आहे या ग्राउंडसाठी. आणि कारण जसे 5 वाजले जातात त्यानंतर बेलापूर स्पोर्ट्स असोसिएशनचा सराव देखील या मैदानामध्ये होतो. लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे, इलेव्हेशन भरपूर. स्वप्नील बॉल खाली, जेल सुटणं होईल कठीण आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळालंय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सोहेल मंचेकरने विकेट प्राप्त केला. ज्या विकेटसाठी जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला. आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. या बॉलवर लॉफ्ट केलाय. काही टायमिंग, ताकदीचा पुरेपूर वापर होत असताना रन मिळत आहेत 6. आज षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. काय टायमिंग होतं, टायमिंग बेमिसाल पाहायला मिळालंय. लॉंग अँड हाय. ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम मास्टर ब्लास्टर या टीमच्या धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 42. आतापर्यंत स्पेल नंबर 3 साठी गोलंदाज मलिक. गोलंदाज मलिक जे आपल्याला पाहायला मिळतील, मलिक सोलकर. वेलकम आदरणीय अजितजी पटेल साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर हा वेलकम स्ट्रोक पाहायला मिळालाय. फलंदाज अमन यांच्या बॅटमधून हा दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. काय टायमिंग होतं अमनचं.
करण रन रेट जर आपण पाहिला 22.15 ची सरासरी, कारण धावांसाठी भरपूर झगडताना आपल्याला पाहायला मिळतात. मास्टर ब्लास्टर या टीमचे दोन्ही खेळाडू, तैसीर नाखवा जो टीमचा कॅप्टन आहे, प्रतिनिधित्व करतो या टीमचं. लाईन चांगली होती परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. या बॉलवर पुन्हा एकदा लॉंग अँड हाय SPL 2025 मधील आणखीन एक मोठा बिग ब्लास्ट मास्टर ब्लास्टर या टीमच्या माध्यमातून 54 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. काय बॅटिंग करतोय फलंदाज अमन. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 16 रनवर तो खेळतोय. मलिक सोलकर कुठेतरी थोडेसे मागणे ठरतात. 3 बॉलमध्ये अवघ्या 12 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्यात. 54 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा स्वीट साऊंड ऐकायला मिळालाय. रन मिळतील किती? बॅक टू बॅक दुसरा षटकार. चांगला राहिला. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. चांगला प्रयत्न केला फिल्डरने. सलमान खान त्या ठिकाणी तैनात होते. आतापर्यंत एकंदरीत या स्पर्धेमध्ये भरपूर चांगला प्रयत्न राहिला आहे. पटेल नाईट रायडर्स या टीमसाठी सलमान यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या मॅचमध्ये त्यांनी 2 बॉलमध्ये 12 रनची गरज असताना 2 षटकार मारले. वेग भरपूर होता. जसा टप्पा पडला वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. डॉट बॉलची समाप्ती होते. 3 ओव्हरचा खेळ झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 62. डीजे शाहबाज प्रीमियर लीग, शाहबाज प्रीमियर लीग, शाहबाज प्रीमियर लीग, शाहबाज प्रीमियर लीग. शाहबाज प्रीमियर लीग, शाहबाज प्रीमियर लीग. स्पेल नंबर 4 आणि गोलंदाजीसाठी स्वतः सलमान आपल्याला पाहायला मिळतील. सलमान आलेत गोलंदाजीच्या मार्कवर. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. शेवटचं षटक आहे. ओव्हर द विकेट तैसीर साठी हा बॉल बिगिट केलाय तैसीरने. त्याच्या बॅटमधून येतोय. हा तडफदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. षटकार आलाय. तैसीरच्या बॅटमधून एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळाला. 68 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. समोरच्या दिशेने ज्या वेगाने ट्रेन देखील चालली ना आतापर्यंत तेवढ्याच वेगाने धावसंख्या येताना देखील आपल्याला पाहायला मिळाली. टीम मास्टर ब्लास्टर या टीमच्या माध्यमातून गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. टायमिंग बेमिसाल परंतु या क्षणाला मलिक यांच्या माध्यमातून होते ही चूक. चेंडू जाईल त्यांचा हाताचा स्पर्श करून 6 रनसाठी हा षटकार. महाराष्ट्राची शान मोठ्याची खान, महाराष्ट्राची शान मोठ्याची खान, सुंदर ही नगरी. महाराष्ट्राची शान मोठ्याची खान, सुंदर ही
थँक्यू. 74. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका केलाय. 3 बॉल मध्ये 3 षटकार. तैसीबच्या माध्यमातून एक तुफानी बॅटिंग. तैसीर इन ऍक्शन मोड मध्ये आलाय. तुफानी बॅटिंगच्या साह्याने आसमानी टोला पाहायला मिळालाय या बॅट्समनच्या माध्यमातून. आलेच. सलमान थोडासा दबाव तंत्रामध्ये आहे कारण धावांचा कडकडाट मैदानाच्या आतमध्ये मास्टर ब्लास्टर टीमच्या माध्यमातून. ब्लास्ट काय असतो याचं प्रात्यक्षिक दाखवतात आपल्या अफलातून. आतापर्यंत 4 बॉलमध्ये 4 षटकार आलेत या फलंदाजाच्या माध्यमातून. धीम्या गतीचा हा बॉल एक सिंगल. फिल्डर आलाय स्वप्नील. बॉल तो जज करेल ॲज अ कॅप्टन म्हणून. भरपूर अपेक्षा आहेत या मॅचमध्ये. 81 शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत या षटकातले. फुलटॉस. काय टायमिंग. चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्रिकेटमध्ये फुलटॉसला माफी नसते. ही चुकी केली सलमानने परंतु या चुकीला माफी देणार नाही. अमानच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार स्ट्रोक षटकार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा लॉफ्ट केला. टायमिंग चांगलं होतं. एक सिंगल जरूर या ठिकाणी कंप्लीट होत असताना सेकंड रनसाठी कॉल. दोन्ही फलंदाज भरपूर वेगाने धावलेत. रनआउटची संधी फलंदाज होईल बाद. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली 88 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. 88 रन झालेत आणि 89 रनचं टार्गेट असेल. चला नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये टॉस केला जाईल.
पर्यंत पोहोचतील. चला गुणलेखक आपण देखील या. गोलंदाजीच्या मार्कवर तैसीर नाखवा आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील मोरावकर. विजयाचं स्वप्न त्याला पूर्ण करावं लागेल या मॅचमध्ये. तर आमच्यापर्यंत एक ॲक्टिवा स्कूटीची चावी एका चिमुकल्याने आणून दिली. जर कोणाची असेल तर ती ओळख पटून आपण घेऊन जा. मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल. या क्षणाला काय घडलंय? इनसाइड एज. पहिल्या मॅच मध्ये देखील 0. दुसऱ्या मॅच मध्ये कुठेतरी थोडंसं चांगलं प्रदर्शन, परंतु या तिसऱ्या मॅच मध्ये पुन्हा एकदा अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये झालं आणि स्वप्नील मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. एक महत्त्वाचा विकेट प्राप्त केलाय. नवीन फलंदाज सलमान आपल्याला पाहायला मिळतोय. तैसीरचा हा बॉल अंगाचा वेध जरूर घेतला. चांगली भूमिका विकेटकीपर इम्रान काझीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. या मॅचमध्ये जसा इम्रान बाद झाला, मोहितभाई बाद झाले, त्यानंतर भरपूर चांगली कामगिरी तैसीरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. धावफलकाची गती वाढवण्यामध्ये भरपूर यशस्वी तो ठरला. टीम मास्टर ब्लास्टर या टीमसाठी ॲज अ आयकॉन खेळाडूच्या भूमिकेमध्ये आपल्याला तो पाहायला मिळतोय. या बॉलवर लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगला आहे. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती पटेल नाईट रायडर्स या टीमला, तो फटका येत असताना रन मिळतील 4. हा चौकार. या मोमेंटला सलमान देखील होतोय बाद. अप्रतिम गोलंदाजी. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना टप्पा बदलवला जातोय. कधी गुडलेन स्पॉटवर बॉल रिलीज केले जातात, तर कधी खोलवर पद्धतीचे चेंडू देखील रिलीज केले जातात. आणि एक चांगला झेल पकडला. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक पाहायला मिळालाय. लॉंग अँड हाय षटकार.
चांगली बॅटिंग आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. स्पेल नंबर 2 आणि यासिनजी पटेल यांना इन्व्हाइट केले. 18मध्ये 79 धावा पूर्ण करायच्या आहेत. 18 बॉलमध्ये 79 रन तुम्हाला पूर्ण करावे लागतील या मॅचमध्ये. जर विजय तुम्हाला प्राप्त करायचा असेल या मॅचमध्ये. गोलंदाज यासिन सज्ज होते. यासिन पटेलचा पहिला बॉल फुल टॉस होता, लॉफ्ट केलाय, डीप मध्ये फिल्डर तैनात, परंतु या क्षणाला थोडासा बॉडी बॅलन्स बिघडला फिल्डरचा, परंतु प्रयत्न त्याने चांगला केला. रणनीतीचा हा षटकार. टीम पटेल नाईट रायडर्स या टीमच्या धावफलकावरती 17मध्ये 73ची गरज. पुन्हा एकदा लेगस्टिकच्या थोडासा बाहेर आडव्या बॅटने केल्यानंतर एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट होते 1 रनच्या साह्याने. 17वर कचरा कुठल्या टीमला मिळेल हे प्रश्नचिन्ह देखील निर्माण झाले. एक सुसज्ज आणि नेत्रदीपक हे क्रीडांगण, बेलापूर स्पोर्ट्स असोसिएशनचं हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि एकेरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. मिस स्पीडिंग आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 1 रनच्या साह्याने 18 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या क्षणाला जर आपण पाहिलं तर या मैदानाच्या मागच्या बाजूला नवी मुंबईचं असलेलं सुप्रीमो म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या दिशेने पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, पनवेल ते ठाणे आणि पनवेल ते उरण असा रेल्वे ट्रॅक देखील आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या समोर जर अगदी आपण पाहिलं तर नवी मुंबईमधील एक नामवंत हॉस्पिटल म्हणजे अपोलो हॉस्पिटल देखील आपल्याला पाहायला मिळते. या मैदानाच्या चौफेरीनं झाडं देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज होते. फुलटॉस, ताकदीचा पुरेपूर वापर, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, परंतु तू चलतो मी आया या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळालं. या अगोदरचा फलंदाज बाद झाल्यानंतर फलंदाज आणखीन एक बाद होतोय. बॉल होता परंतु संधी गमावली यासिन पटेल यांनी. जर या बॉलवर विकेट प्राप्त केला असताना तर शाहबाज प्रीमियर लीग 2025 आणि 7व्या पर्वातील पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली असती. समीकरण बदललंय. 12 बॉलमध्ये आता मात्र 70 रनची गरज आहे. टीमची धावसंख्या 19.
तीन पैशांची मोठे बायांचे कल्याण या क्षणाला स्टंपिंगची संधी होते आणि फलंदाज होतोय बाद. उशीर जायला कामावर जायला उशीर जायला बघतोय रिक्षा उधर बुलाया क्या तो बोले वो आने वाले. या बॉलवर हा दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. टायमिंग चांगला आहे. रन मिळतील मोठ्या आवडीनं छावाला आयलो तुझी शिपली दे तस येथील 4.
लाईन चांगली होती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर होता, उडवलाय, चेंडू जाईल परंतु टिपला हा झेल. विकेट ऑन हॅट्रिक वर आहे. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. ऑन हॅट्रिक वर आहेत. या स्पर्धेमधील पहिले विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल की काय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. या क्षणाला लाईन चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती. या क्षणाला चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेने परंतु रन मिळेल 34 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. चेंडू चालला लॉंग स्टॉपच्या दिशेने. आणि सामना जिंकलाय. मास्टर ब्लास्टर या टीमने आतापर्यंत 2 सामने जिंकलेत या स्पर्धेमध्ये. तैसेर आपण देखील या. आणि काही क्षणामध्ये मुंबई ईशान्य लोकसभेचे कार्यसम्राट खासदार आदरणीय संजय